बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांविषयी अर्वच्च भाषा वापरली, त्यांना शिवीगाळ केली आणि इतकंच नव्हे तर मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। खरं तर संजय दिना पाटील यांना ही सत्तेची मगरुरी आलेली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। पण एकूणच खासदार जे 4.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात असे हे खासदार आणि अशा पद्धतीची भाषा ही खरंच योग्य आहे का असा प्रश्न आहे। तो आता आपल्या सोबत मनसेचे सरचिटणीस आहेत हेमंत संभूस। तुम्ही सुद्धा पोस्ट केलेली आहे, काय तुम्ही सगळी प्रतिक्रिया ऐकली असेल, पत्रकारांना थेटपणे अशा पद्धतीची शिवी आणि धमकी दिली। सर्वात पहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी संजय दिना पाटलांचा जाहीर निषेध करतो की तुम्ही आज खासदार आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, याचा अर्थ तुम्ही त्या लोकांचं प्रतिनिधित्व करता, लोकशाहीला मानता। मग लोकशाहीला मानणारा हा माणूस प्रतिनिधी म्हणून त्याच्या मतदारसंघात पण अशीच भाषा वापरतो का त्या लोकांविषयी? आणि मग जर तसं नसेल तर मग इथेच ही भाषा वापरण्याची त्याला काय गरज पडली? त्याच्यामुळे त्याने ह्या पद्धतीचं वर्तन करणं हे चुकीचं आहे। आणि मला त्याच्याबरोबर निषेध उपमुख्यमंत्र्यांचाही करावासा वाटतो की उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती त्यांना जाब विचारायला पाहिजे किंवा काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे। तर असं दिसतंय की उपमुख्यमंत्री त्यांना कव्हर करतायत। आणि हा जो काय मास तुम्ही आता म्हणालात, हा मास त्यांना खासदारकीचा नाहीये। तर आता जे त्यात गेलेले आहेत, ते जे पैसे आलेत ना, त्या पैशाची ही मगरुरी आहे, त्या पैशाचा हा माज आहे। त्याच्यामुळे त्यांचं हे वक्तव्य आहे की भिकारी भिकारी हे जे बोलणं आहे, काय भीक लागली आहे? काय पत्रकारांना खायला मिळत नाही म्हणून तू खायला घालतो म्हणून तू त्यांना बोलतोयस, ते मारून टाकीन ही भाषा करतोयस आणि मारलंय असंही म्हणतोयस। म्हणजे माझी चौकशी व्हायला पाहिजे। जर मी काही जणांना मारलंय आणि मी यांना मारून टाकीन तर खरं तर ह्याची चौकशी व्हायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे। एक खासदार आज जाहीरपणे असं बोलतोय, अतिशय निंदनीय बाब आहे ही। पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारणं आणि संजय दिना पाटील यांना जो प्रश्न विचारलेला होता तो त्यांच्या मुली संदर्भात विचारलेला होता, त्यांची मुलगी आता ठाकरेंच्या गटामध्ये आहे। सिंपल प्रश्न होता की तुमची मुलगी ठाकरेंच्या गटात आहे आणि हाच प्रश्न विचारला। त्याच्यानंतर संजय दिना पाटलांनी ही भाषा वापरलेली आहे। अहो पण माझं असं म्हणणं, पत्रकार आहेत, पत्रकारांचं कामच आहे प्रश्न विचारणं, तुमचं काम आहे उत्तर देणं। नसेल उत्तर द्यायचं तुम्ही देऊ नका, न कमेंट्स म्हणा आणि पुढे चला। पण अशा भाषेमध्ये बोलणं ह्याची ही मुभा तुम्हाला कोणी दिली? ही तुम्हाला मुभा कोणी दिली? आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोट घालीन वगैरे हिची भाषा करताय, मग तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणून तुमची जळली का? ती तुमची जळली म्हणून तुमचं हे वक्तव्य आलेलं आहे, त्याशिवाय हे असं होणार नाही। गेल्या काही दिवसांपासून आपण संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातला वाद पाहतोय। म्हणजे संजय राऊत यांनी सुद्धा काही अश्लील भाषा त्यांच्याबद्दल वापरलेली होती, पण ती पत्रकारांना नव्हती वापरलेली होती। इथं थेट संजय राऊतांवर टीका करण्याच्या ऐवजी संजय दिना पाटील हे पत्रकारांनाच लक्ष करतात। मी हेच म्हणतोय की जेव्हा आज उपमुख्यमंत्री किंवा ते म्हणतायत की संजय राऊतांनी अश्लील भाषा वापरली असेल, पण ती विरोधकांना वापरली आणि ते पण विरोधकांनी पहिले सुरुवात केली, त्याच्यावर त्यांची ती प्रतिक्रिया होती। इथे त्यांनी थेट पत्रकारांवरती हल्ला केलेला आहे। मग पत्रकार म्हणजे तुम्हाला वाटतं काय? आज पत्रकारांमुळे बऱ्याच समाजात चांगल्या गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी समोर येतात, हे तुम्हाला दिसत नाही। काय झालंय, ही सगळी सत्तेची आणि पैशाची धुंदी ही यांच्या डोळ्यावर चढलेली आहे। पण ह्याच्यामध्ये दोष त्यांचा नाहीये, दोष भाजप सरकारचा आहे। कारण हे सगळं करता करविता ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे सगळे चोचले पूर्व काही नाही। एकनाथ शिंदेंनी कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर, नक्कीच केली पाहिजे। मी तर म्हणेन एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे त्यांना माफी मागायला लावली पाहिजे पत्रकारांची, की मी ज्या भाषेमध्ये बोललो त्याच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा स्वरूपाने एकनाथ शिंदेंनी सांगायला पाहिजे। आता मनसेने सुद्धा या घटनेचा निषेध केलेला आहे। सत्तेचा माज आणि जे पैसे आता संजय दिना पाटलांना भेटलेले आहेत त्याच्यावरून त्यांनी ही विधानं केलेली आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना जाहीरपणे माफी मागायला पाहिजे अशी मागणी आहे ती आता मनसेकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।